नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आणि यावर्षी जी महाशिवरात्री आली आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत. कारण शुक्र ग्रह जर स्ट्रॉंग झाला या महाशिवरात्रीला तर संपूर्ण वर्षभर पैशाची तंगी राहणार नाही. असे बरेच जण आहेत. इवन प्रत्येक घरामध्ये अशी तंगी पैशाची जी आर्थिक स्थिरता आहे ती सापडत नाही आहे सध्या. कुठे ना कुठेतरी पैसा येतोय, तितकाच पैसा खर्च होतोय. मग यासाठीच जर असंच नेहमी चालत राहिलं, तर मग आपण चांगलं जीवन जे आहे बाकीची लोकं जगतात ते कधी जगणार? असा अनेकांना प्रश्न पडतो. म्हणूनच बघा शुक्र ग्रह हा माता लक्ष्मीचा कारक आहे. लक्झरी लाईफ देण्याचं कारण हा शुक्र ग्रह बनतो. म्हणूनच आजचा विषय सगळ्यात पहिल्यांदा जो मी घेतलेला आहे तो महाशिवरात्रीला शिवलिंगावरती अर्पण करायच्यात ह्या वस्तू ज्या शुक्र ग्रहाला कारक आहेत, शुक्र ग्रह मजबूत करतील आणि आपली आर्थिक उन्नती तर होईलच, पण पैशाचे अनेक मार्ग मोकळे होतील. या वस्तू ज्या आपण अर्पण करणार आहोत त्या अतिशय प्रिय आहेत शुक्र ग्रहाला, माता लक्ष्मीला. आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी ही भगवान शिवशंकरांनी सांगितल्यामुळे त्या भक्ताला सदैव आशीर्वाद देते, स्थिर राहते. ज्या भक्ताचं गुणगान सदैव महादेव करतात, हे लक्षात घ्या. म्हणूनच बघा शिवपिंडीवरती जे शिवपरिवारातील सगळेजण आहेत, गण, नंदी, माता पार्वती, गणपती बाप्पा, कार्तिकेय, अशोक सुंदरी, त्यांच्या मुली वगैरे, पण त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील शिवपरिवारामध्ये स्थान दिलेलं आहे. ते यासाठीच की माझ्या भक्तगणांना सगळ्या सुखसुविधांसोबत या जगातली सगळी सुख माझ्या भक्तांना मिळावे, माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा. तर बघा जेव्हा आपण महादेवाला महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक करतो, जरी मंदिरात जाणं जमलं नाही तरी घरच्या पिंडीवर ही जी आहे मी पद्धत सांगत आहे ती जरूर करा, आठवणीने करा. साधं मातीचं जरी तुम्ही पिंड बनवलं, शिवलिंग बनवलं तरी चालणार आहे. ते पुढच्या मी भागांमध्ये सांगणार आहे की प्रत्येक अशा गोष्टीसाठी, लग्न ठरण्यासाठी, चांगली वधू किंवा चांगला वर मिळण्यासाठी, चांगले जॉब, बिझनेसमध्ये ग्रोथ करण्यासाठी अशा सगळ्या प्रकारचे उपाय महाशिवरात्रीला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐकत जा, कारण शेवटी काही ना काहीतरी मी जाता जाता एक चांगला लाल किताबानुसार उपाय सर्वांना करता येईल असा सर्वसिद्ध उपाय सांगत असते. म्हणूनच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये. चला तर मग बघूया. पण जेव्हा जलाभिषेक करतो तेव्हा तांब्याचं जे भांडं असतं त्यामध्ये 2 थेंब गंगाजलाचे मिक्स करायचे आणि मग ते आपण जे साधं पाण्याचा जलाभिषेक करतो त्यासाठी ते भांडं तयार करायचं. दुसरी गोष्ट, आपण नेहमी जो पंचामृताने स्नानाने अभिषेक करतो त्यापेक्षा हा थोडा वेगळा करायचा आहे. या 5 गोष्टी ज्यांच्यामुळे पंचामृत बनतं त्या आपल्याला लागणार आहेत. आता लिस्ट बनवून घ्या, नीट ऐकायचं आहे आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो असं म्हणत 3 टाळ्या या महादेवाच्या मंदिरात गेल्या गेल्या वाजवायचं आहे. मोठ्याने गजर करायचा आहे की हे महादेवा मी तुझ्या चरणाशी आलेलो आहे. तसं तर परमेश्वराला सगळं काही माहीत असतं, दिसत असतं, पण म्हणतात ना की रडल्याशिवाय आई आपल्या लहान बाळाला दूध पाजत नाही किंवा रडल्याशिवाय त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्याचप्रमाणे जर आपण आपल्या देवाला अजून कळवळीने सांगितलं आपल्याला काय म्हणजे नेमकं आयुष्यामध्ये त्रास आहे, काय गोष्टींची गरज आहे, ते सगळं भगवान शिवशंकर देवादिदेव पूर्ण करतातच करतात. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, मंदिरामध्ये जाताना साखर घ्यायची आहे एका पुडीमध्ये. साधारणतः सव्वाच्या प्रमाणामध्ये हा घ्यायचा आहे भाग. 1/2 वाटी किंवा 1/2 मूठ किंवा 1/2 पावशेर अशा प्रकारेही घ्यायचं आहे त्या गोष्टी. थोडंसं तिथं अर्पण केल्यानंतर बाकीचं तुम्ही दान देखील करू शकता. साखर घ्यायची आहे, साखरेची पावडर केली तरी चालणार आहे. त्यानंतर दूध घ्यायचं आहे 1/2च्या प्रमाणात, दही घ्यायचं आहे 1/2च्या प्रमाणात, मध घ्यायचं आहे 1/2च्या प्रमाणामध्ये, तूप घ्यायचं आहे 1/2च्याच प्रमाणामध्ये. जर तुम्ही 1/2 चमचा घेत असाल तर चमच्याने घ्या, 1/2 वाटी घेत असाल वाटीने घ्या, मूठ भरून घेत असाल तर मूठ भरून घ्यायचं आहे. 1/2 मूठ अखंड तांदूळ घ्यायचे आहेत, 1/2 मूठ अखंड उडीद घ्यायचे आहेत, 1/2 मूठ अखंड आपल्याला गहू घ्यायचे आहेत, 1/2 मूठ जवस घ्यायचे आहे, 1/2 मूठ पांढरे तीळ घ्यायचे आहे,
त्याचबरोबर बेलपत्र घ्यायचे आहे 2 किंवा 3, 5 जे तुम्हाला मिळतील ते. दुर्वा घ्यायचे आहेत. त्याचबरोबर शमीपत्र घ्यायचं आहे आपल्याला 11 किंवा 21 अशा प्रमाणात घ्यायचं आहे. फूल घ्यायचं आहे ते आपल्याला लाल घ्यायचं आहे लक्ष्मी मातेसाठी, दुर्गा मातेसाठी म्हणजे पार्वती मातेसाठी. आणि पांढरं जे फूल आहे ते भगवान शिवशंकराला अर्पण करण्यासाठी घ्यायचं आहे. आता ही सगळी सामग्री आपण सव्वाच्या प्रमाणात घेतलेली आहे. आजच्या दिवशी जर धोत्र्याचं फूल मिळालं तर अगदी म्हणजे सोन्याहून पिवळं, कारण तुमच्या नशिबातच ते लिहिलेलं होतं की महादेवाला तुम्ही आज अर्पण करू शकता. अशातला भाग. फळ तर विकत मिळतंच, पण फूल मिळण्याला महत्त्व आहे. पांढरी फुले आणि भस्म जे मागच्या वर्षी देखील मी तुम्हाला सांगितलं होतं, सुगंधित भस्म जे आहे ते मागायचं आहे दुकानामध्ये आणि ते भस्म घेऊन यायचं आहे आपल्याला महाशिवरात्रीला. कारण महाशिवरात्री यंदा 15 तारखेला आली आहे रविवारी, पण आदल्या दिवशी देखील शनी प्रदोष आहे. सगळ्यात मोठा प्रदोषाच्या दिवसांमधील हा दिवस म्हणजे शनी प्रदोष. त्यामुळे आपल्याला 2 दिवस सलग महादेवाची पूजा करायची आहे. तसे तर महाशिवरात्री आदल्या दिवसापासून सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी देखील संध्याकाळपर्यंत असते. 3 दिवसांचा हा कालावधी असतो. आता ही सगळी तयारी करून झालेली आहे. आता आपल्याला अभिषेक करताना लक्षात घ्यायचं आहे, आपल्या अंगठ्याच्या बरोबर खाली जो भाग आहे पर्वत, तो शुक्र पर्वत आहे आणि तो शुक्र पर्वत महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण ह्या वस्तू सगळ्या अर्पण करतो तेव्हा हा अंगठ्याचा भाग तिथे पिंडीवरती लागला पाहिजे, स्पर्श झाला पाहिजे. शुक्र ग्रहाला आपल्या हातातील जो आहे तो तिथं लागला पाहिजे पिंडीवरती. हर हर महादेव शिवशंकर शंभो जो कोणताही तुम्हाला मंत्र येतोय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, कोणताही मंत्र येऊ देत, तो मंत्र म्हणत म्हणतच अभिषेक करायचा आहे. अमुक एकाने केला का घरातल्यांनी किंवा कोणाचं काय झालं हे न पाहता मनोभावे तिथं जे सांगितलेलं आहे ते करायचं आहे. सर्वात पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक, मग दुधाचा, त्यानंतर दह्याचा, नंतर साखरेचा, मधाचा आणि तुपाचा असा अभिषेक आपल्याला करायचा आहे. पण प्रत्येक हे जे आहे आपण अर्पण करत असताना त्यापूर्वी प्रत्येक वेळेस पाण्याचं स्नान घालायचं आहे. म्हणजे सुरुवातीला शुद्ध जल अर्पण केलं, त्यानंतर दुधाचं स्नान घातलं, त्यानंतर पुन्हा शुद्ध जल अर्पण करायचं, मग दह्याचं स्नान. अशा प्रकारे हा महाअभिषेक होतो. हा महाअभिषेक मोठमोठे ब्राह्मण मोठ्या विधीने करतात, मंत्र म्हणत करतात. महामृत्युंजय मंत्र जरी म्हणत तुम्ही केलात तरी खूप चांगलं होणार आहे. कारण हा जो कालावधी आहे तो येणाऱ्या अनेक रोगराईंचा आहे. या कालावधीमधून वाचण्यासाठी तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद आणि आशीर्वादासोबतच दुवा ज्या आहेत त्या कामाला येणार आहेत. म्हणूनच हा आशीर्वाद तुम्ही हाताने आपल्या चोळून रगडून तिथे महादेवाला व्यवस्थित अभिषेक करायचा आहे. आता रगडायचं म्हणजे जोरजोरात खसखस घासायचं नाही, एक हाताचा हळूवार स्पर्श पिंडीला झाला पाहिजे. यामुळे शुक्र पर्वत जो आहे आपल्या हातातील तो ॲक्टिवेट होतो. दोन्ही हाताने करा आणि मी जे सांगितलं या 5 गोष्टींचं पंचामृत बनतं त्याप्रमाणे करायचं आहे. शेवटी साध्या पाण्याने स्वच्छ अभिषेक घालून शृंगार करायचा आहे महादेवाचा. जसं की भस्म, फुलं, जे आपण पांढरे तीळ आणलेलं आहे, हिरवे मूग आणलेले आहेत, तांदूळ, हे सर्व तिथं अर्पण करायचं मूठ आणि त्यानंतर फळ ठेवायचं, धूपदीप ओवाळायचं, भस्म अर्पण करायचं, सुगंधी भस्म. आणि हे सगळं झाल्यानंतर तिथं जर पुजारी असतील ते करून घेत असतील तर अतिउत्तम, नसतील तर तुम्ही स्वतः करायचं आहे आणि मग आरती करायची आहे. तिथेच महादेवाच्या मंदिरात आरती करायची आणि मग त्यानंतर तुम्ही ते कापूर जो लावलेला आहे तो तिथं ठेवून अगरबत्ती वगैरे ओवाळून शेजारी समोर नंदीदेवांना देखील येऊन ती अगरबत्ती धूपदीप ओवाळायचं आहे. आणि मग बघा, ज्यांना या गोष्टींची आवड आहे, जे व्यवस्थित मनापासून करतील, ज्यांना खरंच महादेव प्रसन्न होणार आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नकळत जरूर पोहोचणार आहे. आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय चमत्कार होतो ते. आणि चला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की आणखीन काय आपण करू शकतो की महादेवांचा आशीर्वाद आजच्या दिवशी आपल्याला मिळेल. कारण महादेवांची आरती आजच्या दिवशी जे करतात मंदिरात त्यांना महादेव दुप्पट प्रसन्न होतात. मग जरूर ह्या गोष्टी तुम्ही पाळा आणि अनुभव घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.